घर आवरून झालं, आता आली सोनीकड. तिकडे या जरा. अगं सोनी काय करते या? सोनी ना माझ्यासाठी धुणं धाणं ठेवलं होतं, तर आता सोनी धुणं धुवायला लागली या. आणि हा बघा इथं मी दळण निवडायला लागले. हा का तू उठ लवकर, इथं गहू नाही सांडवायचं, गहू निवडायचे. तर एक रोहिणी नावाची हाय, कमेंट करते या. अगं रोहिना रोहिना, अगं माझं पारूस तोंड असू दे, मी 6 महिने आंघोळ केलेले नसू दे, माझा वास सुटलेला असू दे, मला भुरा लागलेला असू दे, तुला काय घेणं देणं आहे? एवढा मोठा डागडूग घालून मिरवत मिरवत आली. माझं हिडे बघती बघकी, बैल पोळ्याला नटवलेला बैलावानी दिसायला लागली. भादाडीच्या भादाडे हाय म्हैस. म्हातारी डग झाली आणि तरण्या ताट्या पुरीला काही बी बोलती, नाव ठेवती. तो चेपल्याने तोंड हाणलं पाहिजे. अग जरा कुणाचा तरी आशीर्वाद घ्यायला तू शिक. एवढा पैशावाल्याच्या, अगं आम्ही काय आयत्या पिठावर रिगुटा नाही वडत. हा, आयत्या पिठावर नवऱ्याच्या पैशावर उड्या मारताय, टन्ना 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 टन्ना, आम्हाला शानपणा शिकवताय. अगं हिमतीनं कामावं लागतं आणि हे कष्टानं खावं लागतं. तुझं लगीन करायच्या टायमात आईनं 5-50 नवरदेव हुडकला असतेल. तवा ही कुठं रत्न गावलं पैशावाला, तवा का नाही एवढं डागडूग घालून आम्हाला पारुसन आरुसन म्हणते. आम्हाला भुरा लागलेला असू दे का? तुझ्या इथं काय आम्ही पाण्याला येतोय का आंघोळीला? लयच तुला कौतुक वाटत असेल तर बोर हाणून दे माझ्या दारात, एखादा मोठाला नाही तर मोठीला खीर खंदून दे, नाही तर कॅनिलची कडा पाईपलाईन नी. कॅनिलला पाईपलाईनच असते ना सोने, मोटर मध्ये टाक, कॅनिल मध्ये मोटर टाक. का तोंडे? अगं पांढर कातडा हाय, पैशावाले हायस, गरीबाला नको दाखवू, काय शानपणा शिकवू नको. आणि एक हाय का नाही अजून, काय तिचं नाव आहे? दीपाली, दीपाली कुलकर्णी नाव आहे तिचं. तिचं द्या थो आबाड तोंडीला. तर म्या तिचं तर पोस्ट टाकली होती, पण तिला लाज लूज शरम काय सुद्धा नाही. गरीबाला तर लाज असते, पण ह्या बायकांना लाजच नाही. आणि किती बोलावं काय काय बोलावं, त्या कुत्र्याला हाड म्हणलं तर ते हाडूक टाकून पळण, पण ह्यांना किती बी बोला ह्यांना काहीच फरक पडत नाही. तर एक जण काय मला म्हणते, तीच देवाचा फोटो ठेवलाय मोठा लट, आणि काय म्हणते या ह्यांना देव देव कराय नको, ह्यांना उपास तापास धराय नको, नुसतं पारूस तोंड घ्यायचं आणि कुठं बी बोंबलात हिंडायचं. मी काय म्हणते माहितीये का? अगं देवधराम करून, देवधराम करतेस ना तू, तर तूच कर ना. आम्हाला करू वाटत नाही. तिला रिप्लाय पण दिलाय की ती नाही करत, नाही करू वाटत तिला, ज्याची त्याची मर्जी. तो मला सांगायचं आणि मी तुझं ऐकायचं काय गरज आहे? मला काय 5-50 रुपयाचं खायला काय आणून देते का? किराणा भरून देते का? तुझं कशा पाय ऐकायचं मी? अगं तुम्हाला आम्ही वाईट राहिलेलं पटत नाही. तुला काय करते का? झूम बिम काय करू नको. इमान मोडला टाक मोबाईल, इमान मोडला टाक. जरा ह्यांना झापडू दे, ह्यांच्या चपलीनं तोंड हाणायला पाहिजे. नवऱ्यांना काय 2 नंबरचा धंदा करून कमावलेला असेल, आणि ह्यांना काय कसं असतं माहितीये का? तुमच्यासारख्या का चांगल्या बायांना जर आमच्यासारख्यांना नाव ठेवायचं म्हणल्यावर कसं होईल? चांगलं नसतं या. तुम्ही देव देव करताना आमच्यासारख्यांना नाव ठेवता म्हणल्यावर तुम्हाला किती देव पावत असेल त्याच्यावरूनच कळतंय ना. देव देव करून नुसतं लोकांना करण्या करा, लोकांचं वाटोळ करा, हे असलंच जमणार आहे तुम्हाला. चांगलं काय कमवत नाही. हा, आता मी देव करत नाही म्हणून मी बोंबलत हिंडते असं हिचं म्हणणं आहे की ही देव देव करत नाही, उपास तापास करत नाही म्हणून ही असेच गाव तर बोंबलत हिंडते. ती माझी इच्छा, माझी मर्जी आहे ना. तुम्ही कशाला शहाणपणा शिकवायला पाहिजे? तुम्हीच मोठ्या मोठ्या टाटा बिर्ला अंबानी वाल्या व्हा. तुम्हाला काय करायचं ते करा ना. देवळाच्या बाहेर कोण बसत या? वकील, डॉक्टर, इंजिनियर हे असलेच बसत असतील. मग देव देव करतात रोज म्हणल्यावर. आणि भिकारी तर काय मोठे मोठे कंपनीच असतील त्यांच्या. बरोबर आहे का नाही? थोडक्यातच बोलली मी काय कुणाला नाव ठेवत नाही. देव देव कर, देवापाशी जातील, देव देव करतील, देवाच्या बाहेर बसती. आता ते चिल्लरचे पण जमाना गेलाय. अरे देव देव करायचं नाही करायचं ज्याची त्याची मर्जी असते ना. तुम्ही कशाला सांगता? मला वाटलं तर मी करल, मला वाटलं तर नाही करल.
इकडे तिकडे हिंडते ती माझी मर्जी आहे ना. माझ्याकडे पैसा लय झाला माझी मी हिंडती. तुम्हाला काय घेणं देणं आहे? आणि अजून काय कमेंट्स आहे ही काय कसली तोंडी का पण होती मला पण होती म्हणते ती ही पण होती बाई जिथं जाईल तिथं अशी करते या. आणि कसला भाव म्हणली अजून एक काय कमेंट्स होती शिवानंद बाबाकडे जा आणि त्यांचं जप कर काय काय म्हणले. अगं बाई हा बघ शिवानंद बाबाचं जप करण्यापेक्षा माझ्या घरातला हनुमान बाबा आहे का नाही त्याचा जप करता करता नाट्य मिळाले तर मला बळा बळा त्याला गाडीवर कामाला लावलाय. लोकांना वाटतं ना की यांना युट्यूबचा पैसा येतो ना आयता पैसा येतो. हा काही रोज लोकांचा असं कुणा कुणाला म्हणून तोंड द्यावा. ह्या तिघी बायकांना माझ्या पुरीला पण तिनं कमेंट तशी केली होती ते मोन ह्याच्यात असते तर मी काय म्हणायला लागली होती कसं असतं माहितीये का लोकांना नाव ठेवायची फॅशन असते. माझ्या पुरीला बोलतात मला बोलतात माझ्या बहिणीला बोलतात माझ्या भावाला बोलतात. आमच्या आम्ही भांडण करू एकामेकाच्या झिंजा धरू मारामारी करून पुन्हा काय घेणं देणं नको का तू आमची मर्जी ना. आम्ही काय खायचं आम्ही काय नाही लिहायचं आम्ही काय खायचं काय लिहायचं आम्ही अजून तुमच्या गुलामी करायचं का? हा काय आणलंय का तू भाजीला? आम्ही कोणची कपडे घालायचे आम्ही काहीच खाल्लं पाहिजे आम्ही कुठं गेलं पाहिजे हे सगळं तुमच्या मर्जीनं का तर तुम्ही ते करता म्हणून होय. अरे तुम्ही करता आम्ही जर तुम्हाला म्हणलं तुम्ही गो खा तर तुम्ही खाचाल का? काय तिघींना मी विचारते तुम्ही तुमचं आम्ही ऐकतो मग आमचं तुम्ही ऐका नाही आईला विचार. एक काहीतरी पद्धत असती लोकांना बोलायची कुणी बी ऐकून घेत. आता मी रिक्स घेत नाही कमेंट्स वर म्हणून पण ह्या तिघींना लयच पडलेलं असतं. माझ्याशिवाय ह्यांचं व्हिडिओ पडूस तर आलेच वर तोंड करून तसलं देखणं झर. अगं शायनिंग कुणाला दाखवायचे असते तर आपले स्टेटस आपली लेवल असते ना त्या माणसांना दाखवायचं असतं. घरात बसून काड्या करायच्या नसतात. स्वतःच्या हिमतीनं कमवा कष्टानं कमवा आणि इमानदारीनं कमवा पहिली गोष्ट. तर ह्यांच्या हातात ह्यांच्या नवऱ्यांना मोबाईलच का दिला ह्याच मला कौतुक वाटतं. माझ्या नवऱ्यानं मोबाईल दिल्यावर मी तरी का नाही 2 पैसे कमावलं स्वतःच घरदार बांधलं काहीतरी केलं इज्जत कमावली. आता मी जर एखाद्या कुठं जर गेले मी जर म्हणलं ना मला मी आता हरवली मला समजतच नाही मी इथं कुठं आले मला कमीत कमी 4 जण तरी निघायला येते चला आज आमच्या घरी तुला उद्या तुझ्या घरी पोच करतो म्हणून सांगते. आणि घरात बसून नवरं आहेत का नवरं सोडून दुसऱ्यांच्याच आता चांगलं भूल वाटतंय. कुणाच्या घरी येऊन राहिल्या त्यानं मोबाईल कमवून बसले ते ही तुमच्यासारखं तर आम्ही खेळ खंडोबा करत नाही. त्यांच्या आयड्यांवर व्हिडिओ नाही तर काय नाही तर काय शिकल्या सवरलेल्या बाया मग आम्ही अडाणी राहिलेलं काय वाईट आहे ना. आम्ही अडाणी राहावं हेच ह्यांना वाटतं पण काय करावं सगळ्यांची डोकी सारखीच नसतात ना. आता लय तोंडाला खवड झर आलं होतं माझ्याकडून. आता जाऊ द्या सोडा व्हिडिओ इथं संपला पण आता भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.